काही जण प्रेमात एवढे वेडे होतात की समोरच्या व्यक्तीला त्याचा मनस्ताप होतो. युकेतल्या एका डॉक्टरला असाच अनुभव आला. नैऋत्य ब्रिटनमधल्या डेव्हॉन राज्यातल्या एक सेक्टर शहरात हा डेंटिस्ट राहतो. त्याला एका नर्सने इतका त्रास दिला की त्याला मानसिक तणाव आला. पीडित डॉक्टर 54 वर्षांचा असून त्याची कथित प्रेयसी नर्स 30 वर्षांची आहे. ब्रेकअप झाल्यानंतर या नर्सने डॉक्टरचा पाठलाग सुरू केला होता. त्यासाठी तिने त्याच्या कारमध्ये ट्रॅकर बसवला होता. एवढंच नाही तर ती दररोज त्याला 1000पेक्षा जास्त कॉल्स करत होती. डेव्हिड पॅग्लिओरो असं पीडित डॉक्टरचं नाव आहे. तो 2 मुलांचा पिता आहे. त्याला त्रास देणाऱ्या नर्सचं नाव सोफी कॉलविल असं आहे. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचा 2021 मध्ये मृत्यू झालेला आहे. त्यानंतर तो आपल्या नर्सची म्हणजे सोफीशी रिलेशनशिपमध्ये आला. पण सोफी त्याच्यावर संशय घेऊ लागली. ती लपून छपून त्याचा पाठलाग करत होती. ही बाब त्याला समजल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. तरी देखील सोफी त्याचा पाठलाग करत होती. तिने त्याच्या कारला ट्रॅकरही लावला होता आणि दिवसातून 965 वेळा ती त्याला कॉल करत होती. एक दिवस तर तिने 1000पेक्षा जास्त कॉल केले होते. एक दिवस सोफी आपल्या प्रियकर डॉक्टरच्या घरात जबरदस्तीने घुसली होती. बेडरूममध्ये प्रवेश करताच सोफीने त्याच्यावर जबरदस्ती केली आणि फोन हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याने खिडकीतून ओरडून लोकांकडे मदत मागितली आणि स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर सोफीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. सोफीला अटक झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. सोफी डेव्हिडच्या घरात शिरल्याचं रेकॉर्डिंगही कोर्टात सादर करण्यात आलं. कोर्टाने तिला 20 आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तिचं नर्सिंग लायसन्स देखील 5 वर्षांसाठी रद्द करण्यात आलं. बचाव पक्षाचे वकील पीटर सिंगने यांनी कोर्टात सांगितलं होतं की ब्रेकअप नंतर सोफीची स्थिती फारच चिंताजनक झाली होती. त्यामुळे ती अशी वागली. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार या सर्व प्रकारामुळे त्याला मानसिक तणाव आला आहे.